जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध दशक 9 गुणरूप नाम समास पहिला आशंका नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरूपावे। आजपासून समर्थ नवीन दशकाची सुरुवात येथे करत आहे। दशक 9 ज्याचं नाव समर्थाने गुणरूप नाम असं दिलेलं आहे। या दशकामध्ये या संपूर्ण दशकाचा जर आम्ही विचार केला तर या दशकामध्ये जरी गुण आणि रूपाचं निरूपण केलं असलं तरी सुद्धा या दशकाच्या गुणरूप निरूपणामध्ये 6वा समास असा आहे की यामध्ये या गुणरूपाचं वर्णन समर्थाने येथे केलेलं आहे। आता गुण किती आहे तो? गुण म्हटल्यावर आपल्याला त्रिगुण आठवतात, रज तम आणि तिसरा आहे सत्व। अशा प्रकारे सत्व रज तम 3 गुण आहेत। अशा प्रकारे हे 3 गुण या संबंध विश्वामध्ये आहेत आणि या विश्वातील असलेल्या त्रिगुणांमध्ये समर्थांच्या मते संपूर्ण विश्व एक शुद्ध जाणीवेने भरलेलं आहे। हे संबंध विश्व यामध्ये एक शुद्ध जाणीव विद्यमान आहे आणि यामुळे सत्वगुण याला विशेष महत्त्व आहे। सत्वगुणांच्या माणसाच्या जीवनात ही शुद्ध स्वरूपाची जाणीव आहे। पूर्णपणे ती भरलेली असते आणि ती यामध्ये प्रकट झालेली असते। पण समर्थ म्हणतात रजोगुणाच्या बाबतीत मात्र असं होत नाही। रजोगुणी माणसाला जाणीवेची आणि नेणिवेची या दोघांनाही सारखे गुण दिलेले आहेत। 50% जाणीव 50% नेणीव। आणि दुसऱ्या बाजूला रजोगुणी नंतर येतो तमोगुणी। तमोगुणी माणसाचा जर विचार केला तर तमोगुणामध्ये मात्र जाणीवेची बाजू अजिबात नसते, परंतु नेणिवेच्या बाजूमध्ये तो अधिक असतो। श्री समर्थांनी दशक 9 आणि समास पहिला आशंका नाम दिलेला आहे आणि समर्थाने या समासामध्ये सत्वगुणी माणसाने आपली साधना अखंड ठेवल्यास परब्रह्म स्वरूपाची जाणीव त्याला होते आणि आम्ही जास्तीत जास्त सत्वगुण संपादन केले पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात। आणि या समासामध्ये तो मनुष्य भाग्यवान आहे की ज्याच्या जवळ सत्वगुणाची संपत्ती जास्त आहे। कोणाला संपन्न म्हणावं तर जो सत्वगुणी आहे। ही जाणीव त्याच्याजवळ शुद्ध स्वरूपाची जाणीव त्याच्याजवळ जास्त असते। जास्त आहे तो भाग्यवानही आहे आणि तो सर्वात संपन्न देखील आहे। म्हणून आम्ही मानव देह धारण केल्यानंतर या शुद्ध स्वरूपाची जाणीव आमच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी आध्यात्मिक उपक्रम आहे। यातून आम्हाला आमची शुद्ध स्वरूपाची जाणीव होऊ लागते आणि श्री समर्थांनी या गुणरूप नामामध्ये दशक 9 आणि समास पहिला यामध्ये श्रीम समर्थ भगवंताचं रूप कसं आहे, भगवंताचे नेमके गुण कोणते आहेत याचं वर्णन समर्थ यामध्ये प्रश्नोत्तराच्या पद्धतीने देत आहे। आपल्याला सर्वांना दीर्घोत्तरी प्रश्न माहिती आहेत, लघुत्तरी प्रश्न उत्तर माहिती आहेत, परंतु समर्थाने इथे वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या पद्धतीने प्रश्न विचारला गेलेला आहे आणि समर्थाने सुद्धा त्याचं नेमकं उत्तर दिलेलं आहे। म्हणजे एका वाक्यात त्याचं उत्तर दिलेलं आहे। श्री समर्थ कसे उत्तर देतात हे आपण आता सुरुवात करणारच आहोत। आता समर्थ म्हणतात परमेश्वर कसा आहे। श्री समर्थ कृपेने आपण श्री समर्थांचा बोध ऐकत आहोत। हे काही सामान्य गोष्ट नाही हो। पूर्व पुण्य असल्याशिवाय संतांचा हा बोध ऐकण्याची बुद्धीही माणसाला प्राप्त होत नाही। समर्थ म्हणतात आहे ज्या अर्थी आम्हाला ते ऐकायला मिळते आहे, ते ऐकण्याची इच्छा होते आहे, याचाच अर्थ आमचे पूर्व पुण्य आहे। अनेक जन्माचं ते पुण्य असल्यामुळे भगवत भक्ती करण्याची इच्छा आमच्या मनामध्ये आलेली आहे। म्हणून म्हटलं आहे बहुत सुकृताची जोडी तेव्हा विठ्ठले आवडी। इतरांना कितीही सांगितलं तर ते ऐकत नाहीत, सांगून त्यांना समजत नाही। पण ज्यांना संतांची वचनं आवडतात, संतांचा विचार आवडतो, संतांच्या वाचनाची इच्छा आहे, संत बोधाप्रमाणे वागण्याला आपण स्वतःला प्रवृत्त करतो आहोत, याचाच अर्थ ते पूर्व पुण्य आहे आणि आमच्या जन्माचं सार्थक होणार आहे यात मात्र काडी मात्र शंका नाही। म्हणून श्री समर्थांनी या नवीन समासामध्ये नवीन दशकामध्ये आत्मबोध दिलेला आहे आपल्याला
आणि स्वतःला स्वतः सांगायचं आहे, जेव्हा मी मला सांगेल त्यावेळेस माझ्यात बदल होईल. दुसऱ्याने सांगून आपल्यात बदल 2 दिवस होईल, तिसऱ्या दिवशी ये रे माझ्या मागल्या. तसं नको व्हायला. जेव्हा लोकांचे आम्ही ऐकू तेव्हा आमच्यात बदल होणार नाही. तू तुझ्या जीवनाला घडवणार आहेस, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून त्या जीवनाला घडवण्यासाठी श्री समर्थांनी कुठल्या गोष्टींचं चिंतन करावं, कुठल्या गोष्टी आम्हाला सांगाव्यात, कुठला विवेक आम्ही करावा, याचा संपूर्ण विचार या समासामध्ये समर्थ करत आहेत. आणि समर्थांनी सांगितलं आहे, परमात्मा तो तुझी जाणं, त्या परमात्म्याचे लक्षण ते हे ऐसे असे. मग समर्थ जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्म्यासी. आता समर्थांनी सांगायला सुरुवात केली आहे. समर्थांनी वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि समर्थ म्हणतात आहे, पहिल्या चरणामध्ये किंवा दुसऱ्या ओळीमध्ये पहिल्या चरणात प्रश्न आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर, अशी समर्थांनी इथे पद्धत वापरली आहे. आणि समर्थांनी ते फार सुंदर लिहिलेलं आहे, त्याचं आपण श्रवण करूया. परमेश्वर कसा आहे या प्रश्नाचं उत्तर समर्थ येथे देतात आहे. शिष्याचा पहिला प्रश्न आहे आणि समर्थ उत्तर देतात आहे, निराकार म्हणजे काय, निराधार म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे काय, मज निरोपावे. समर्थ म्हणतात पुढे, निराकार म्हणजे आकार नाही, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी. प्रश्न विचारलाय हो, एक्झॅक्ट त्याचं उत्तर समर्थांनी दिलेलं आहे. निराकार, समर्थ म्हणतात निराकार म्हणजे काय. दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर दिलंय, निराकार म्हणजे आकार नाही, निराकार आकार नाही. पुढे म्हटलंय निराधार म्हणजे काय, निराधार म्हणजे खाली उत्तर दिलंय, निराधार म्हणजे आधार नाही, निर्विकल्प म्हणजे काय, निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही. आणि कोणाला, तर परब्रह्मासी. मज निरोपावे म्हणजे निर्विकल्प म्हणजे कल्पना नाही, परब्रह्मासी. भगवंताचं स्वरूप आम्हाला सांगायचं, जाणायचं असेल तर समर्थ म्हणतात, तो भगवंत, तो परब्रह्म कसा आहे, निराकार आहे, तो कुठल्याही आकारामध्ये बंदिस्त नाही. तुम्ही त्याला आकार दिला आहे आणि आम्ही नानाविध प्रकारच्या देवांच्या मूर्त्या तयार करतो, त्या भगवंताला तिथे आम्ही प्रतिष्ठित करतो, तिथे भगवंत आहे म्हणून आम्ही त्याची पूजा करतो. परंतु हा परब्रह्म मात्र कुठल्याही आकारामध्ये नाही, तो एका ठिकाणी नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, निराधार म्हणजे काय. समर्थ उत्तर देतात आहे, निराधार म्हणजे ज्याला आधार नाही. कोणाच्या आधाराने तो भगवंत नाही आहे, उलट भगवंताच्या आधाराने संबंध विश्व आहे. निर्विकल्प म्हणजे काय, म्हणजे भगवंताला निर्विकल्प असं म्हटलेलं आहे. निर्विकल्प म्हणजे ज्याची कल्पना केली जाऊ शकत नाही. भगवंत कसा आहे हे बुद्धीचं क्षेत्र नाही, हे मनाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे आम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून भगवंताला निर्विकल्प असं म्हटलेलं आहे. म्हणून शिष्य म्हणतात, आता पुढे आमचा अजून एक प्रश्न आहे, निरामय म्हणजे काय, निराभास म्हणजे काय, निरावयव म्हणजे काय, मज निरोपावे. समर्थांनी दिलेलं आहे हो. मागच्या पण अध्याय दशक 8व्यामध्ये समास 8वा समर्थाने आत्मदर्शन दिलेला होता, त्याच्यामध्ये पण समर्थाने परब्रह्माचं स्वरूप सगळं वर्णन केलेलं आहे. परब्रह्म कसा आहे, जन्म नाही, मृत्यू नाही, येणे नाही, जाणे नाही, बद्ध मोक्ष दोन्ही नाही, परमात्म्यासी. कोणाला नाही, परमात्म्याला. आपल्याला आहे हो. आपला जन्म कधी आहे माहीत आहे, मृत्यू कधी आहे माहीत आहे. परमेश्वराला, परमात्म्याला कुठेही बंधन नाही, त्याला मोक्ष नाही, त्याला जन्म नाही, त्याला आकार नाही, निराकार आहे तो, निराधार, त्याला आधार नाही, त्याला मृत्यू नाही. अशा प्रकारे हे परमात्म्याचं लक्षण आहे. आपण जसं मठाकाश, घटाकाश, महदाकाश आणि चिदाकाश अशा प्रकारच्या आकाशाचा विचार केलेला आहे. त्यामध्ये परमात्म तत्व हे चिदाकाशामध्ये आहे. चिदाकाशाप्रमाणे त्या कोणाच्या उपाधीमुळे जो जीव असतो त्याला त्या उपाधीमुळे तसा आकार प्राप्त होतो. समर्थ म्हणतात आहे, मागा झालं निरूपण, परमात्मा तो तुची जाण, दुसरा नाहीच आहे. अहम मी, अहम ब्रह्मास्मी, अहम मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. आता मी मला सांगितलेलं आहे, ते आता मला कळते आहे, हळूहळू मला ते आता पटायला लागलेले आहे. म्हणून ते म्हणतात आहे, परमात्मा तोची जाण. आता या परमात्म्याचं लक्षण कसं आहे हो,
ते मात्र आता तुम्हाला मी सांगतो आहे. ते जरा शांततेने ऐकावं म्हणजे लक्षण कळावं. त्या वस्तूचा परिचय होतो. तुम्हाला एखादी वस्तू सांगितली की ही अशी अशी आहे. आता जिलेबी कशी आहे तोंडी सांगायचं आहे. मग आपण तिचं तोंडी सांगताना ती कशी आहे म्हणजे तिचं लक्षण सांगतो. जिचा रंग केशरी आहे लक्षण झालं. ती वेटोळेकार असते लक्षण झालं. गोल असते, तिला जरा चिकटपणा असतो, चाखून पाहिल्यावर गोडवा लक्षात येतो, गोड असते, गरम असताना ती अधिक चांगली लागते. सगळी लक्षणं सांगितली. त्या जिलेबीची जशी लक्षणं आम्ही पाहतो तसं ब्रह्माचे सुद्धा परमात्म्याचं सुद्धा लक्षणं आहेत. ते लक्षणं तुम्ही लक्षात घ्या. ती लक्षणं लक्षात घेतली की आम्हाला नेमकी ती वस्तू कशी आहे म्हणजे कोणती सद्वस्तू तिला आपण ब्रह्म म्हणतो. तो ब्रह्म कसा आहे, परब्रह्म कसा आहे याची आम्हाला कल्पना येईल. पण तो निर्विकल्प आहे हो, कल्पनाही करता येत नाही. आणि त्याचा चांगला परिचय झाला की आपण तोच आहे याची अनुभूती येईल. म्हणून म्हटलंय परमात्मा निर्गुण निराकार. त्याचं लक्षण समर्थ सांगतायत. जन्म नाही मृत्यू नाही. ज्याला जन्म नाही असा परमात्मा जन्मही घेत नाही. परमात्म्याला अंतही नाही. आपण म्हणतो परमात्मा येतो, तो येत नाही. मुळामध्ये तो जातच नाही. देह धारण करणारा येतो, देह टाकला की जातो. हे सुद्धा आम्हाला दिसण्यासाठी आहे. मुळामध्ये येणे जाणे नाहीच आहे परमात्म्याला. मोक्ष आणि बंधन हे दोन्हीही परमात्म्याजवळ नाही आहे. परमात्म्याला बंधनही नाही आणि परमात्म्याला मोक्षाचाही संबंध नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे तो परमात्मा कसा आहे. परमात्मा म्हणजे परम आत्मा. परम आत्मा म्हणजे सद्वस्तू. परमात्मा निर्गुण निराकार. याचा अर्थ त्याला कुठलाही गुण नाही. एखाद्याला गुण म्हटलं की गुण नाशिवंत आहे. गुणांना शेवटी शेवट आहे. पुढे पुढे समर्थांनी दिलं आहे. निर्गुण मात्र कायम आहे. आपण वाऱ्यावरून मागे उदाहरण पाहिलं बघा. वारा हा कायम आहे उदाहरणार्थ. म्हणून त्यातला एक घटक जर आम्ही निवडला, जरी हायड्रोजन घेतला, ऑक्सिजन घेतला, नायट्रोजन घेतला, तर त्याला एक विशिष्ट गुण प्राप्त झालेला आहे. त्याचं लक्षण आहे, तो तसा आहे, ते ओळखू येते. पण नुसता वारा म्हटलं तर लक्षात येत नाही. म्हणून सामान्य तत्व जी आहेत ती व्यापक आहेत आणि विशेष तत्व आहेत ती अल्प आहेत. म्हणून परमात्मा हा सर्वाघटी असल्यामुळे ते सामान्य तत्वामध्ये मोडते. विशेषतः हा गुणामध्ये येते. जे गुण आहेत ते विशेष तत्वाने ओळखू येतात. म्हणून परमात्मा गुणांच्या बाबतीत जर विचार केला तर तो निर्गुण आहे. म्हणून समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे परमात्मा कसा आहे व निर्गुण आहे. जसं समर्थ पुढे म्हणतात निराधार म्हणजे काय. परब्रह्म कुठल्याही आकारामध्ये मोडलेला नाही. कुठलाही आकार त्याला प्राप्त झालेला नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे निराधार म्हणजे काय. नानाविध प्रकारच्या देवांच्या मूर्त्या आपण पाहतो, पूजा करतो, परंतु हा परब्रह्म मात्र कुठल्याही आकारामध्ये नाही हो, तो एका ठिकाणी नाही. म्हणून समर्थ म्हणतात निराधार म्हणजे काय. समर्थ उत्तर देत आहेत निराधार म्हणजे ज्याला आधार नाही. कोणाच्याही आधाराने तो भगवंत नाही आहे. उलट भगवंताच्या आधाराने संबंध विश्व आहे हो, तुम्ही आम्ही आहोत. आता समर्थांनी म्हटलंय निर्विकल्प म्हणजे काय. म्हणजे भगवंताला निर्विकल्प असं म्हटलेलं आहे. आता निर्विकल्प म्हणजे काय. ज्याची कल्पना केली जाऊ शकत नाही असा भगवंत. भगवंत कसा आहे. हे बुद्धीचं क्षेत्र नाही, हे मनाचं क्षेत्र नाही. त्यामुळे आम्ही त्याची कल्पनाही करू शकत नाही. या कल्पनेच्या पलीकडे, कल्पनातीत कल्पनेच्या पलीकडे भगवंत आहे. म्हणून भगवंताला निर्विकल्प असं म्हटलेलं आहे. शिष्य म्हणतात आता पुढे आमचा अजून एक प्रश्न आहे. निरामय म्हणजे काय. निराभास म्हणजे काय. निरावयव म्हणजे काय. मज निरोपावे. आता शिष्य उभा राहतो आणि प्रश्न विचारतो की महाराज मला सांगा की निरामय म्हणजे काय. समर्थ म्हणतात निरामय म्हणजे जल नाही, जलमय नाही, त्याला निरामय असं म्हणतात. निराभास म्हणजे काय. तर समर्थ म्हणतात निराभास म्हणजे भास नाही. निरावयव म्हणजे काय. तर समर्थ म्हणतात निरावयव म्हणजे ज्याला अवयव नाही. कोणाला हो. तर परब्रह्मासी. सगळा संबंध परमेश्वराशी आहे. आम्ही जी परमेश्वराची कल्पना करतो त्या कल्पनेमध्ये भगवंत नाही आहे. भगवंत त्या पलीकडे आहे. ओ नीट श्रवण करा. भगवंत त्या पलीकडे आहे. परब्रह्म त्या पलीकडे आहे. आणि म्हणून समर्थांनी या परब्रह्माचं वर्णन करताना आणि म्हटलं आहे निरामय म्हणजे जलमय नाही. तसं आम्ही सुवर्णमय म्हणतो, मृण्मय म्हणतो, तसा निरामय शब्द आहे. निप्रपंच म्हणजे काय. निकळंक म्हणजे काय.
निरोपादी म्हणजे काय, मज निरोपावे. समर्थ म्हणतात परब्रह्म कसा आहे, तर तो निप्रपंच आहे. त्याला काय नाही, प्रपंच नाही हो. निप्रपंच म्हणजे प्रपंच नाही, आणि निष्कळंक म्हणजे ज्याला कळंक नाही. निरोपादी म्हणजे उपाधी नाही परब्रह्मासी. परब्रह्म कसा आहे, अजून एक शिष्य म्हणतो. अजून मला एक प्रश्न पडला आहे. निरोपम्य म्हणजे काय, निरालंब म्हणजे काय, निरापेक्ष म्हणजे काय, मज निरोपावे. पुढे समर्थ त्याचं उत्तर देतात आहे. निरोपम्य म्हणजे उपमा नाही, उपमाच देता येत नाही, असा तो कोण आहे, परब्रह्म आहे. उपमा त्याला आपण देऊ शकत नाही. जसं आपण निर्गुण म्हणतो तसं समर्थ म्हणतात त्याला आपण उपमा देऊ शकत नाही. तो अनंत आहे, अपार आहे, निरंतर आहे. आता समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे की उपमाच देत नाही. परमेश्वर कोणासारखा आहे हो, सांगूच शकत नाही आपण. तो त्याच्यासारखा आहे, त्याच्यासारखा दुसरा नाही. न भूतो न भविष्यती. म्हणून त्याला कोणाचीच उपमा सहन होत नाही, कारण तो सर्वांपेक्षा भिन्न आहे. निरालंब म्हणजे अवलंबन नाही, निरापेक्ष म्हणजे अपेक्षा नाही परब्रह्मासी. अवलंब या शब्दाचा अर्थ आधार, त्याला आधार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात निरंजन म्हणजे काय, निरंतर म्हणजे काय, निर्गुण म्हणजे काय, मज निरोपावे. आता पुढे उत्तर देत आहेत. निरंजन म्हणजे जनची नाही, निरंतर म्हणजे अंतर नाही, निर्गुण म्हणजे गुणची नाही परब्रह्मासी. किती सुंदर परब्रह्माचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे बघा. निरंजन म्हणजे तर समर्थ म्हणतात जिथे जन नाही आहे, जनाचा संबंध नाही आहे. आणि निरंतर म्हणजे जिथे अंतर नाही. भगवंत हा निरंतर आहे, तो अखंड आहे. निर्गुण म्हणजे काय, पुढे विचारलंय. निर्गुण निराकार परब्रह्म. उत्तर देत आहे समर्थ. निर्गुण म्हणजे गुणची नाही, आम्ही निर्गुण म्हणजे गुण नाही, कारण गुण हे नाशवंत आहे तो. म्हणून भगवंताला निर्गुण असं म्हटलेलं आहे. जेव्हा त्याला गुणात आपण आणतो तेव्हा तो सगुण होतो, आणि सगुणाला शेवट आहे. निर्गुण हे निरंतर आहे. निसंग म्हणजे काय, निर्मळ म्हणजे काय, निश्चळ म्हणजे काय, मज निरोपावे. आणि पुढे आता समर्थ म्हणतायत बघा. समर्थांनी सांगितले निर्गुण म्हणजे काय, ज्याचा गुण नाही. परमात्मा परमात्मा सद्वस्तू आहे, निर्गुण निराकार, कुठलाही गुण नाही. एखाद्याला गुण म्हटलं की गुण नाशवंत आहे, गुणांना शेवटी शेवट आहे. निर्गुण मात्र कायम आहे. आपण वाऱ्याचं उदाहरण आता पाहिलं मगाशी. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की नुसता वारा म्हटलं तर लक्षात येत नाही. म्हणून सामान्य तत्व जी आहेत ती व्यापक आहेत, आणि विशेष तत्व आलेली आहेत ती अल्प आहेत. म्हणून परमात्मा हा सर्वाघटी असल्यामुळे हे सामान्य तत्वामध्ये मोडते. विशेष तत्व हा गुणामध्ये येतो. जे गुण आहेत ते विशेष तत्वाने ओळखू येतात. म्हणून परमात्मा गुणांच्या बाबतीत जर विचार केला तर तो निर्गुण आहे. पाण्याला कोणता रंग आहे सांगा बरं, सांगता येतं का हो? पाण्याला कोणता रंग आहे शोधून सुद्धा सांगता येणार नाही. पण पाण्यामध्ये 7ही रंग आहेत. समर्थाने निर्गुण या शब्दाचा अर्थ सर्व गुणांनी युक्त असं म्हटलेलं आहे. सर्व गुण ज्या त्याच्यात आहे, सर्व रंग त्याच्यात आहे, त्याला विशिष्ट रंग आपण देऊ शकत नाही. म्हणून त्याचा रंग सांगता येत नाही, गुणची नाही. पण काळा, पिवळा, हिरवा, निळा म्हटलं की लक्षात येईल. रंग लक्षात तेव्हा येतील जेव्हा त्यामध्ये तो रंग प्राकर्षाने दिसेल. पण जो सर्व गुणांनी नटलेला आहे त्याला कुठला रंग सांगणार? सर्व रंगांनी नटलेला आहे त्याला कुठला रंग सांगणार? तो रंगहीन असणे, याचाच अर्थ तो कुठल्या तरी सर्व रंगांनी नटलेला असणे. सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा पाणी पडते तेव्हा दुसऱ्या ठिकाणी त्याची छाया पडते, आणि त्यामध्ये आपल्याला 7ही प्रकारचे रंग प्रकट होतात, सप्तरंग. म्हणून आम्ही म्हणतो इंद्रधनुष्याचे आले, म्हणतो की नाही. सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा पाणी पडतं, इंद्रधनुष्य आपण बघतो 7 रंगाचा, 7 रंगाचा असतो इंद्रधनुष्य. ताना ही पिनी पाजा, यासाठी 7ही रंगाने ते नटलेलं आहे. आता ते पाण्यामध्ये आहे हे सिद्ध होते. सूर्याला कुठला रंग आहे हो? प्रकाशाला कुठला रंग आहे? तो पांढराही नाही, काळाही नाही. सूर्यप्रकाशामुळे वस्तू प्रकाशित होते, वस्तू दिसते. प्रकाश हा अदृश्य आहे, प्रकाशामुळे वस्तू दृश्य होते. तशी ब्रह्मामुळे हे जगत दृश्य झालेलं आहे. किती उत्तमाचं उदाहरण समर्थांनी दिले हो. आणि जे दिसणारं दृश्य आहे, दिसणारं जगत आहे ते काय आहे? माया आहे. कारण ही माया दिसते, जन्म घेते, नष्ट होते.
जे दिसते आहे त्याला आम्ही मानतो आहे, जे दिसत नाही त्याला मानत नाही. म्हणून जे दिसत नाही ते आहे आणि जे दिसते ते नाही. म्हणून समर्थ म्हणतात निर्गुण निराकार. परब्रह्म कसा आहे? तो निर्गुण आहे, निराकार आहे. परमात्मा अनंत अपार, परमात्मा नित्य निरंतर जैसा तैसा. परमात्मा हा कसा आहे? अनंत आहे परब्रह्म, ज्याचा अंत नाही त्याला अनंत असं म्हणतात. हो, शेवटी कोणाचा नाही, अंत कोणाचा नाही. हो, प्रत्येक गोष्टीचा शेवट आहे. जगाच्या पाठीवर जन्म घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा शेवट आहे. विचारे सकळ विचार करा, सगळं विचार करा, एकट्यात बसा आणि विचार करा, कोणती गोष्ट कायम आहे. हो, एकही गोष्ट या जगात कायम नाही. नीट विचार करून सांगा. बघा हो, म्हणजे इतकंच नाही तर पंचमहाभूत नष्ट होणार असं म्हटल्यानंतर काहीच शिल्लक राहणार नाही. मग ज्याचा अंत नाही त्याचं नाव काय आहे? अनंत. म्हणून समर्थ म्हणतात तो अपार आहे, त्याला पारावार सुद्धा नाही आहे. त्याला पकडू इकडून तिकडे जाता येणार नाही, कारण तो सगळीकडे लपला आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आहे, भरून पुरून उरलेला आहे. नित्य असणे याचा अर्थ काल होतं, आज आहे आणि उद्याही राहणार आहे असा तो परब्रह्म. त्याला याचा अर्थ त्याला नित्यता आहे. काल आज उद्या या शब्दाचा अर्थ कुठल्याही युगामध्ये कुठल्याही कालामध्ये तो काल होता, आज आहे आणि उद्या आहे. भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्हीमध्ये तो कायम आहे. भूतामध्ये सुद्धा आहे, वर्तमानामध्ये सुद्धा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तो राहणार आहे. अशी कुठली गोष्ट आहे जगामध्ये जी गोष्ट तिला परमात्मा म्हणावं? जैसे तैसे, जे जसं आहे ते तसंच आहे, त्यात बदल नाही आहे. अनेकांना असं वाटतं की जो बदल आहे तो मायेचा खेळ आहे. मायेचा खेळ आहे म्हणून बदल आहे, पण तो बदलवतो, तो बदलवणारा जो आहे तो कर्ता आहे, तो अदृश्य आहे. म्हणून म्हटलंय परमात्मा सर्वांस व्यापक, परमात्मा अनेकी एक, परमात्म्याचा विवेक अतर्क्य आहे. परमात्म्याचे लक्षण समर्थ सांगतात. परमात्मा हा काय आहे? व्यापक आहे. असा तो परमात्मा संकुचित नाही आहे, व्यापक आहे. हो, तो एका ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नाही असं कधी होणार नाही. म्हणून तसं नुसतं मूर्तीमध्ये परमात्मा मानणं, नुसतं देवळामध्ये देव मानणं हे संकुचित विचार आहे. व्यापकता या पूजेअंती प्राप्त होते. जेव्हा देवळात देव दिसू लागतो तेव्हा तो देव देहात सुद्धा दिसू लागतो. म्हणून समर्थांनी म्हटलंय की पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे. याचा अर्थ प्रत्येक शरीर हे भगवंताचं घर आहे. हो, म्हणजे त्यामध्ये आत्माराम वास करतो आहे आणि जितुकी शरीरे तितुकी मंदिरे कळली पाहिजेत असे समर्थ म्हणतात. म्हणून घटघटमे साई रमता, प्रत्येक घटाघटामध्ये प्रत्येक शरीरामध्ये तो परमेश्वर वास करतो आहे. म्हणून अंतःकरण एक की अनेक हो, तर अंतःकरण एकच आहे, जाणीव एकच आहे. ते देह बदलेल परंतु त्यामध्ये असलेलं तत्व मात्र ते कायम राहणार आहे. आम्हाला सापाची भीती वाटते, भय कोणाकडे? आमच्याकडे आहे. सापालाही आमची भीती वाटते, तिथेही अंतःकरण आहे. अंतःकरण दोन्हीकडे आहे. त्याला भूक लागते, आपल्यालाही भूक लागते. त्याला आराम पाहिजे, आम्हालाही आराम पाहिजे. त्याला भय आहे, आम्हालाही भय आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी अंतःकरण रूपाने, जीव रूपाने, ब्रह्म रूपाने सर्व ठिकाणी सारखं आहे. म्हणून समर्थाने तो परमेश्वर ब्रह्म सर्वत्र वास करतो हे कायम लक्षात ठेवा. म्हणून कुठलाही भेद नाही. जगाच्या पाठीवर असलेलं कुठलंही पाणी हे परीक्षण केले असता हे लक्षात येईल की सगळ्यांमध्ये H2O हे आपल्याला सिद्ध होते. मग ते सागरातलं पाणी असो, नदीतलं पाणी असो, ओढ्यातलं पाणी असो, आकाशातून पडणारं पाणी असो, आपल्या घरातलं पाणी, माठाचं पाणी असो, कुठलंही पाणी असो, त्यामध्ये जसं घटक दिसतात त्याप्रमाणे परमात्मा हा सर्व इंद्रियांमध्ये, सर्व देहांमध्ये, सर्वांठाई तो कायम आहे आणि त्यामध्ये समर्थ म्हणतात बदल नाही. म्हणून त्याला व्यापक म्हटलं आहे. तो परमात्मा कसा आहे? अनेकी आहे, एक आहे. म्हणून आम्ही अनेक देवांना मानतो. श्रीरामांना मानतो, श्रीकृष्णांना मानतो, हनुमंतांना मानतो, भगवान शंकरांना मानतो, देवींना मानतो. 33 कोटी देव आहेत, सगळ्यांना मानतो. ते अनेक आहेत, पण ते अनेकांमध्ये एकच तत्व आहे. हो, ते परब्रह्म तत्व आहे, ब्रह्मतत्व आहे. म्हणून अनेकी सदा एक देवासी आहे असे समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात आहे. म्हणून एक लक्षात ठेवा, ते एक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. समर्थ म्हणतात परमात्म्याचा विवेक अतर्की आहेत,
तर्काला बसत नाही. मी तर्क किती करण्याचा प्रयत्न केला, कितीही त्याच्यावर चिकित्सा केली, तर्क त्यात बसत नाही. आमची बुद्धीसुद्धा तिथे मंदावते, बुद्धीसुद्धा तिथे क्षीण होते, बुद्धीसुद्धा काम करत नाही, थकून जाते, पण ब्रह्म कळायचं नाही. म्हणून विवेकाने लक्षात ठेवावं, ऐसी परमात्म्याची स्थिती बोलता ती वेदश्रुती. परमात्मा पाविजे भक्ती येते संशय नाही. परमात्मा पाविजे म्हणजे मोक्ष म्हणजे प्राप्त होतो, भक्तीने प्राप्त होतो. भक्त या शब्दाचाच अर्थ जो विभक्त नाही त्याला भक्त असं म्हणतात. विभक्त म्हणजे अलग असणे आणि भक्त या शब्दाचा अर्थ जोडलेला असणे. एखादा संसाराचा भक्त असतो, तो संसाराशी जोडलेला असतो. एखादा देशाचा भक्त असतो, देशाशी जोडलेला असतो. एखादा धर्माचा भक्त असतो, धर्माशी जोडलेला असतो. समर्थ म्हणतात आहे, तुम्ही भक्त व्हा आणि फक्त त्या परमेश्वराचे भक्त व्हा. त्या परमेश्वराचा एकदा मनुष्य भक्त झाला, त्याला कायम जोडलेला असला की कायम त्याचं अनुसंधान कायम राहिलं की मी ब्रह्म आहे, अशी जर माणसाने भक्ती केली तर भक्तीनंतर काय होईल की आपल्याला कोणताही संशय शिल्लक राहणार नाही. तर हे भक्तीचे लक्षण. भक्ती नविदा भजन, नविदा भजने पावन, बहु भक्त झाले. भक्तीचं बंधन घातलंय म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाना नविदा भक्तीचा उल्लेख समर्थांनी केलाय. समर्थ म्हणतात आहे, त्याच्यावर समर्थाने एक स्वतंत्र समास लिहिलेले आहे, प्रत्येक भक्तीवर लिहिलेला आहे. त्या भक्तीमध्ये नवविधा भक्तींचं वर्णन केलं आहे. श्रवण भक्तीपासून ते आत्मनिवेदन भक्तीपर्यंत समर्थ प्रत्येक भक्ती ही क्रमविकास आहे असंही म्हणतात आणि प्रत्येक भक्ती ही स्वतः स्वयंपूर्ण आहे असंही सांगतात. एका भक्तीने सुद्धा माणसाचा उद्धार होतो. श्रवण भक्ती केली, नुसत्या श्रवण भक्तीने उद्धार झालेला आहे. परीक्षित राजाचं उदाहरण घ्या, नुसतं श्रवण केलं 7 दिवसात मनुष्य. म्हणून नविधा भक्ती लक्षात ठेवावी. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम. श्रवण भक्ती आहे, कीर्तन भक्ती आहे, विष्णुस्मरण म्हणजे नामस्मरण भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशा प्रकारच्या नविधा भक्ती आहेत. या नवही भक्ती समर्थ म्हणतात आहे, भक्ती नविधा भजन, त्या मनापासून करा. नविधा भजने पावन, नविधा भजनाने माणसाला पावन होता येते. आणि शेवटी बहुभक्त झाले असता. बहुभक्त झाले म्हणजे अनेक भक्त या भक्तीच्या माध्यमातून उद्धरले किंवा अनेक भक्ती त्या केल्यामुळे भक्त झाले. याचा अर्थ कायमस्वरूपी परमेश्वराला जोडले गेले हो. ते परमात्मा रूप झाले. ती सख्य भक्ती असो, ती दास्य भक्ती असो, ती पादसेवन भक्ती असो, ती अर्चन भक्ती असो, ती आत्मनिवेदन भक्ती असो, कुठलीही भक्ती घ्या. नामस्मरण नुसतं करून सुद्धा आपल्याला भगवंताशी जोडता येण्यासाठी जी केली जाते क्रिया तिला भक्ती म्हणतात. भक्ती म्हणजे काय? ज्या कृतीने आम्ही भगवंताशी कायमस्वरूपी नुसतं शरीराने नाही मनाने जोडले जाऊ त्याला समर्थ भक्ती असं म्हणतात. आम्ही श्रवण करतो म्हणजे काय करतो? ऐकतो म्हणजे भगवंताशी मनाच्या माध्यमातून जोडले जातो. कीर्तन म्हणजे काय करतो? लोकांना सांगतो. सांगण्याने सुद्धा भक्ती घडते. कारण नुसतं ऐकून काय फायदा? ऐकल्याबरोबर आपल्या मुखातून सुद्धा ती गोष्ट इतरांना सांगता आली पाहिजे. म्हणून कीर्तनकार आणि श्रोते हे दोघेही भक्तच आहेत. कसं ऐकायचं, काय ऐकायचं, सांगायचं की काय सांगायचं ते सांगितलं आणि शेवटी त्याचं परिवसन कशाने झालं, कशामध्ये झालं? नामस्मरणात झालं. म्हणून नामस्मरणे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांची गिरीवर राम नामे नासती. म्हणून नामस्मरण भक्ती. मग जर एकच भक्ती करून आम्हाला जर कंटाळा आला असेल, कारण माणसाला एकच कृती करत असताना कधी कधी आळस येऊ शकतो. नुसतं नामस्मरण दिवसभरून करत राहा. तुम्ही म्हणाल वेडे व्हायची वेळ येईल. नुसतं प्रवचन करून बघा, अर्धा तास ठीक आहे, 1 तास ठीक आहे, 2 तास ठीक आहे. त्याच्या पुढे श्रवण करायचं म्हटलं तर किती वेळ श्रवण करायचं? अखंड श्रवण करा म्हटलं तर मुश्किलच होऊन जाईल. अर्धा तास सुद्धा श्रवण करताना म्हणजे मुश्किलच होईल हो. विचलित होतं आपलं मन. अखंड श्रवण करणं कठीण आहे. म्हणून काही वेळ श्रवण करा, काही वेळ चांगल्या गोष्टी इतरांना सांगा, काही वेळ नामस्मरण करा, पूजा करा, अर्चन करा. चांगले लोक दिसतील त्यांना वंदन करा. भक्ताला करता येतात. सगळ्या भक्ती भक्ताला करता येतात, अखंड करता येतात. त्यात खंड पडत नाही. एकच भक्ती करतो म्हटलं तर ते जड जातं. सख्य करा, आत्मनिवेदन करा. हळूहळू त्याचा क्रमविकास होईल. हळूहळू माणसाला करता येतील. जसं एखाद्या विद्यार्थ्याला ज्ञान शिकवायचं असेल तर नुसतं त्याला सांगत नाही, त्याला कधी बोलायला लावतात, कधी लिहायला लावतात, कधी वाचायला लावतात आणि नंतर त्या गोष्टी त्याला कळतात. म्हणून लिहिता येणे, वाचता येणे, बोलता येणे या गोष्टी येऊ लागल्या की हळूहळू त्याला गोष्टी कळतात. म्हणून अशा प्रकारे आम्ही भक्ती करावी आणि त्या भक्तीच्या माध्यमातून भगवंताशी जोडलेलं राहावं. याचा अर्थ भक्त व्हावं
आणि जो भक्त नाही त्याला अभक्त असं म्हणतात. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे नवविधा भक्तीने सगळे लोक पावन झाले हो. तर या नवविधा भक्तीमध्ये सार, परंतु सार स्वरूपात समर्थ म्हणतात त्या नवविधा भक्तीमध्ये सार कोणतं आहे? आत्मनिवेदन थोर. शेवटी काय सांगितलंय? श्रवणापासून आत्मनिवेदन. याचा अर्थ तो क्रमविकास आहे आणि श्रवण भक्ती याचं शेवटी परिवसन आहे. कशात झालं आहे? तर आत्मनिवेदनामध्ये. आत्मनिवेदन म्हणजे मी ब्रह्म आहे हे स्वतःला सांगणे, स्वतःला अनुभूती करून देणे. अशा प्रकारे समर्थाने आत्मनिवेदन साधायचं आहे आणि शेवटी भगवंताला आपलं शरीर वाहायचं आहे, समर्पण करायचं आहे. शिर वाहणे म्हणजे त्याला शेवटी नम्र होणे, त्याच्यासमोर नमस्कार करणं, त्यांना साष्टांग नमस्कार दंडवत घालणे आणि परमेश्वराला प्रार्थना करणे की मला यातून आता मुक्त कर. श्री समर्थाने या समासामध्ये ब्रह्म आहोत, आत्मस्वरूप आहोत, या समासामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ऐक्य होण्यासाठी भक्ताने नेमकं काय करावं तेही समर्थ सांगतात आहे हो. समर्थ म्हणतात मी कोण? मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. शिष्याचा प्रश्नच आहे, आपण कैसे निवेदावे आणि आपण कोठे जाऊन पडावं. आणि इतकंच नाही तर देवाला मस्तक व्हावं. मस्तक वाहणे म्हणजे आपला मीपणा टाकून भगवंताकडे कसं जावं, पूर्ण शरणागती भगवंताजवळ कशी करावी हे समर्थ सांगतात आहे. समर्थ आता पुढे म्हणतात आहे, निसंग म्हणजे संगची नाही, निर्मळ म्हणजे मळची नाही, निश्चळ म्हणजे चळत नाही. परब्रह्मासी. परब्रह्म कसा आहे? निसंग आहे, तो कोणाच्या संगाला राहू शकत नाही. तो निर्मळ आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मळ राहू शकत नाही. ते निश्चळ आहे, याचा अर्थ त्याचे चलन होऊ शकत नाही. ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ढळू शकत नाही. असं हे परब्रह्म स्वरूप आहे. निशब्द म्हणजे काय? निर्दोष म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे काय? मज निरोपावे. आता समर्थ त्याचं उत्तर देतात आहे पुढे. समर्थ आता सांगतात आहे निशब्द म्हणजे काय? निशब्द म्हणजे शब्दची नाही. भगवंताला कुठला शब्द तुम्ही त्याला शब्द लावालो, तुम्ही त्याला कुठल्या नावाने पुकारायचं ते पुकारा, पण तो या सगळ्या नामाच्या पलीकडे आहे म्हणून त्याला नामातीत म्हटलेलं आहे. निर्दोष म्हणजे काय? आता समर्थाने त्याचं उत्तर दिलंय, निर्दोष म्हणजे दोषाची नाही. भगवंत निष्कळंक आहे असा आहे, तो निर्दोष आहे, त्याला कुठलाही दोष नाही. निवृत्ती म्हणजे वृत्तीच नाही. निवृत्ती म्हणजे जिथे वृत्ती शिल्लक राहत नाही, ज्याला निवृत्ती असं म्हटलेलं आहे. कोणाला? परब्रह्मासी. निष्काम म्हणजे काय? निर्लेप म्हणजे काय? निष्कर्म म्हणजे काय? मज निरूपावे. आता समर्थ उत्तर देतात आहे, निष्काम म्हणजे कामाची नाही, ते काम नाही आहे तेथे. निर्लेप म्हणजे लेपची नाही. निष्कर्म म्हणजे कर्मची नाही. परब्रह्मासी. परब्रह्माला ते निष्काम आहे, ते निर्लेप आहे, ते निष्कर्म आहे. अशा प्रकारे परब्रह्माचं स्वरूप आहे. निर्लेप म्हणजे जे त्याच्याजवळ गेले त्याचा कुठलाही संग, कुठल्याही प्रकारची बाधा त्या भगवंताला, त्या परब्रह्माला लागू होत नाही. ज्याप्रमाणे आकाश हे जसं निर्लेप आहे, समर्थ म्हणतात आकाश हे जसं निर्लेप आहे. आम्ही निर्लेप हा शब्द व्यवहारात कितीदा वापरतो. या निर्लेपाप्रमाणे भगवंताला कशाचाही लेप लागू शकत नाही. निष्कर्म आहे म्हणजे कर्मबाधाही भगवंताला नाही. कर्म करून सुद्धा तो कसा आहे? अकर्ता आहे. मी करता ऐसे मनसी तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. जर मी केलं असं म्हणशील तर काय होईल? तर तुला उत्तमाचं त्याच्यातून फळ कसं भेटेल हो? मी करता ऐसे म्हणे तू तेने तू कष्टी होशी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. जर ते माझ्या भगवंताने केलं, माझ्या परमेश्वराने केलं, तर असं म्हटलंस तर ते परमेश्वर स्वतः भगवंत येऊन तुझ्या अडचणीच्या काळात तुला मदत करून ते कार्य पूर्ण करून घेतात आणि त्याच्यातून तुला यश कीर्ती आणि प्रताप सुद्धा मिळेल. परंतु तू मी जर केलं, मीपणाचा जर अहंकार आणलास, आणलास, तर मात्र तुझं काम कसं होईल? कष्टी होईल. अजन्मा म्हणजे काय? म्हणजे तो करता असून सुद्धा अकर्ता आहे. अनाम्य म्हणजे काय? अजन्मा म्हणजे काय? अप्रत्यक्ष म्हणजे काय? मज निरूपावे. समर्थ म्हणतात अनाम्य म्हणजे काय? नामची नाही. अनाम्य म्हणजे म्हणतात आहे नामची नाही. आता अजन्मा म्हणजे जन्मची नाही. अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही. परब्रह्म. ते अतिशय सुंदर वर्णन परब्रह्माचं अतिशय थोडक्या शब्दात समर्थनीय समासामध्ये केलेलं आहे. अगदी थोड्याच ओवींमध्ये समर्थ याच्यात आपल्याला उत्तमाचं निरूपण देतात आहे.
आता समर्थांनी म्हटले, परब्रह्माला आम्ही नाम कोणतं द्यावं? आपण काय म्हणतो? राम म्हणतो, कृष्ण म्हणतो. कुठल्या नावाने आपण त्यांना पुकारावं? सहस्त्र नामामध्ये कोणी एक स्मरता होत असे सार्थक. सहस्त्र नाम आहेत हो त्याला. सहस्त्र नामामध्ये कोणी एक स्मरता होत असे सार्थक. भगवंताची सहस्त्र नामं आहेत, पण तरी सुद्धा भगवंत हा नामातीत आहे आणि म्हणून इथे म्हटलं आहे तो अनाम्य आहे, नाम नाही आहे त्याला हो. आम्ही त्याला नामकरण केलेलं आहे, आम्हाला ते कळत नाही. त्याची ओळखी व्हावी म्हणून आम्ही कोणी त्याला ब्रह्म म्हटलं, कोणी त्याला सद्वस्तू म्हटलं, कोणी त्याला राम म्हटलं, कोणी त्याला कृष्ण म्हटलं. पण ही सगळी नामसुद्धा त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत. कारण तो कसा आहे? अनाम्य आहे, नामातीत, नामाच्याही पलीकडे आहे. ज्याला नाम नाही, ज्याप्रमाणे माझं नाव हे मला कोणीतरी देव केलेलं आहे, तसं भगवंताला सुद्धा कोणीतरी त्याला नाम देव केलेलं आहे. देव म्हणा, ईश्वर म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, कुठल्याही नामाने तुम्ही पुकारा. तुम्ही ज्या नामाने पुकाराल त्या नामाने तो तुमच्याकडे येईल. पण तो त्या नामाच्याही पलीकडे आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमचा परिचय कुठल्या नामाने त्याच्याशी आहे हे नातं तुम्ही त्याच्याशी लावा. म्हणून भगवंत अनेक भक्तांचा तो सखाही झालेला आहे, अनेक भक्तांचा तो स्वामीही झालेला आहे, अनेक भक्तांचा तो मित्रही झालेला आहे, अनेक भक्तांचा तो भगवंतही झालेला आहे. तो कुठल्याही नात्याने तो भगवंत धावत येईल. इतकंच नाही तर भक्ताचा तो दास सुद्धा झालेला आहे. जनी संगे दळणे दळसी, भगवंत प्रगट झाला आणि जनाबाईंसोबत दळणंही दळू लागला. संत सावतामाळ्यांच्या सोबत भगवंताने मोढ हाकलण्याचं काम केलं. आमच्या संत गोरोबा महाराजांबरोबर त्यांनी तिथे मातीचा चिखल तोडवण्याचं सुद्धा काम केलं. भगवंत कुठल्या रूपाने आपल्याला सहाय्य करेल ते सांगता येत नाही, कारण तो कुठल्याही नामामध्ये बंदिस्त नाही आहे. पण तुम्ही कोणाच्या नामामध्ये, तुम्ही कोणत्या नामाने त्यांना पुकारावं यालाही काही बंधन नाही. इतकं स्वतंत्र भगवंताने भक्ताला दिलेलं आहे. तू कुठल्याही नावाने पुकार, मी तुझ्यासाठी हजर आहे. तू राम म्हटलं तरी तो भगवंत धावत येणार, तरी तू कृष्ण म्हटलं तरी तो भगवंत धावत येणार, तू भगवान शंकर म्हटलं तरी तो भगवंत धावत येणार. तू कुठल्याही देवीचं नाम घ्या, कुठल्याही देवाचं नाव घ्या, काहीही भेद नाही. तो सर्वांसाठी एक आहे. जो एक आहे तोच भगवंत आहे. जो अनेक रूपाने नटलेला आहे त्याला भगवंत कसं म्हणावं? ज्याची रूपं आम्ही भिन्न केली आहेत, हा भेद आम्ही केलेला आहे. भगवंत हा अभेद आहे, तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो आहे, त्याचं ते सामर्थ्य आहे, पण तो मात्र कसा आहे? एकच आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे त्याला नाव नाही, अनाम्य नाही. अनाम्य म्हणजे नामची नाही, त्याला नाम नाही. अजन्मा म्हणजे जन्मची नाही. आम्ही भगवंताचा जन्म करतो, म्हणून लक्षात घ्या, परब्रह्माचा जन्म आम्ही साजरा करत नाही. आम्ही जन्म कोणाचा साजरा करतो? अवतारी पुरुषांचा. बघा, तेच अवतरती, म्हणून अवतार हा शब्द आहे. ते येतात आणि म्हणून त्यांना अवतारी. भगवंत त्या रूपाने आला म्हणून त्याला आम्ही राम म्हटलं. भगवंत त्या रूपाने आला, भगवान कृष्णांच्या रूपाने आला म्हणून त्याला आम्ही कृष्ण जन्म साजरा केला. राम रूपाने आला, श्रीरामनवमी साजरी केली. तो भगवंत हनुमान स्वारींच्या रूपाने आला, आपण हनुमान जन्म साजरा केला, हनुमान जयंती साजरी केली. तो भगवंत दत्त रूपाने आला, आपण दत्त जयंती साजरी केली. तो भगवंत ज्या रूपाने आला त्या रूपाने आपण त्या दिवशी आपण त्यांचा जन्मोत्सव साजरा केला. म्हणून भगवंत मुळामध्ये अजन्म आहे हो. मग तरी त्याचा जन्म का साजरा करावा? कारण तो परब्रह्म जन्म घेतो या रूपाने. म्हणून या रूपाला आम्ही अवतार हा शब्द वापरला आहे. म्हणून राम हा भगवंताचा अवतार आहे असं म्हटलं आहे. भगवान कृष्ण हे भगवंताचे अवतार आहेत असं म्हटलं आहे. राम आणि कृष्ण असेल तर कुठल्याही पुरुषांची आम्ही अवतारी नामं घेतो. जसं भगवान शंकर म्हणा, हनुमंत स्वारी म्हणा, म्हणून ते भगवंताचे अवतार आहेत. म्हणून इथे लक्षात घ्यावं, तो मुळात अजन्म आहे. अरे जो जन्म अजन्मच आहे म्हणून तो अमर आहे. अजन्म आहे हो, त्याचा जन्म नाही आणि मृत्यू नाही. सुरुवातीलाच आपण बोललो आहे की तो जन्म घेतो तो मरतो, जो जन्म घेतो तो मरतो, जो येतो तो जातो, जो आला तो गेला. मग भगवंत असा येऊही शकत नाही, जाऊही शकत नाही. तो जन्म घेऊ शकत नाही आणि मरू शकत नाही. मग तो कुठे गेला? कारण तो सदा आपल्या सोबतच असतो. जो प्रगट होतो तो गुप्त होतो, पण भगवान श्रीराम हे प्रगट झाले आणि म्हणून गुप्त झाले. ते आले म्हणून गेले, म्हणून भगवंत हा कायम आहे.
त्याला आम्ही परब्रह्म असं म्हटलेलं आहे. आमच्या आकलनाच्या पलीकडे त्याची शक्ती आहे, आपल्या आकलनाच्या पलीकडे त्याचं सामर्थ्य आहे, तो आहे. म्हणून काहीतरी त्याला आपण संबोधतो, नावाने नाव देतो आपण त्याला काहीतरी. म्हणजे श्रीकृष्ण म्हणा असे आपण वेगवेगळी नावं देतो. म्हणून समर्थ म्हणतात, हे भगवंत, मी आणि भगवंत एक आहे. अशा प्रकारचे अभेदत्व, अशा प्रकारची एकरूपता, अशा प्रकारचं तादात्म्य त्या ठिकाणी निर्माण होतं आणि त्याला ते नाव सायुज्य मुक्ती सत्य जाणावी, याला सायुज्य मुक्ती म्हणतात. म्हणून भक्ताने सायुज्य मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी प्रयत्न करावा. जो संतांशी शरण गेला, अद्वैत निरूपणे बोधला, मग जरी वेगळा केला तरी होणार नाही. म्हणून याचं उत्तर समर्थ देतात, जो संतांशी शरण गेला, संतांच्या जवळ गेल्यानंतर आम्हाला संतत्व प्राप्त होते. संत हे भगवंताशी एकरूप झालेले असतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर अद्वैत तत्वज्ञानामध्ये परब्रह्म आणि संत यामध्ये फक्त छोटासा भेद दाखवतो आहे. परब्रह्म कशाला म्हणावं? जे निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला परब्रह्म म्हणावं. त्या निर्गुण निराकार परब्रह्माने सगुण साकारत्व जर स्वीकारलं असेल तर त्यांना संत म्हणावं. म्हणून संत आणि प्रत्यक्ष परमात्मा भिन्न नाही आहे. फक्त आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी त्या परमात्म्याने सगुण साकारत्व धारण केलं आहे. म्हणून त्या संतांना आम्ही शरण जावं. संत म्हणजे काय? त्यांना आम्ही भूदेव म्हणतो. भूदेवांना आम्ही शरण केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. आणि एकदा भूदेवाला शरण गेलं म्हणजे या संतांना शरण गेली की संत आमच्यामध्ये असलेली एकवाक्यता आणि आमच्यामध्ये असलेलं अद्वैत तत्वज्ञान यांचा बोध करून देतात. आणि एकदा का बोध झाला, एकदा मला कळलं की मग मला या परमात्मा तत्वापासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. त्याप्रमाणे समर्थ पुढे म्हणतात, नदी मिळाली सागरी. उदाहरण बघा एखादं, नदी मिळाली सागरी, नदी सागराला मिळाली, ते निवडावी कोणे परी, लोह सोने होता माघारी काळी माने. ज्याप्रमाणे सागराला जर नदी मिळाली तर ती नदी पुन्हा अलग करता येत नाही, ती सागररूप होऊन जाते. तो मी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तिला अलग करता येत नाही. गंगा सागरास मिळाली तर ती गंगा ही सागररूप झाली, म्हणून ती गंगा सागर झाली आहे. त्याप्रमाणे लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर झालं, त्या परिसाचा स्पर्श झाल्यानंतर, एकदा सोने झाल्यानंतर त्या सोन्याला कधीही पुन्हा काळीमा चढत नाही, पुन्हा त्याला काळेपणा निर्माण होत नाही. लोखंडाप्रमाणे ते जळत नाही, ते आहे तसं कायम राहतं. त्याप्रमाणे मी परब्रह्म आहे, मी सच्चिदानंद आहे, मी ब्रह्मतत्व आहे, मी सद्वस्तू आहे. अशा प्रकारचा बोध केव्हा प्राप्त होतो? जेव्हा मी संतांना शरण जातो तेव्हा. म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा की माझ्या जीवनामध्ये संतांचा सहवास लाभावा. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई देगा सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात आहे, न लगे मुक्ती, मला मुक्ती देऊ नकोस, कारण मुळामध्ये मी बंधनातच नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. मला काही नको तर मला काय दे, तर मला फक्त संतांचा सहवास दे. संत सहवासामुळे माझं चित्त, समर्थ म्हणतात, संत सहवासामध्ये काय होईल हो? माझं चित्त जे आहे, माझं चित्त प्रशस्त होईल आणि मी परमात्मा आहे याचा बोध होईल. म्हणून संतांची भेटी दे. ते ज्याच्या जीवनामध्ये संत येतात त्याचं जीवन सोनं होऊन जाते, त्याच्या जीवनामध्ये सोन्याचे रूपांतर होतं. तो जीव आहे, तो परमात्म तत्व प्राप्त करतो. म्हणून असे संत आम्हाला भेटावेत. आम्ही ते संत आम्हाला भेटण्यासाठी आम्ही भगवंताची प्रार्थना करावी, आम्हाला भगवंत भेटावा. ह्यासाठी आपण संतांना शरण जावं. संतांचा सहवासात गेले की आम्हाला संत आपोआपच भेटणार आहेत, भगवंत भेटणार आहे. जसं वासराला धरलं की जशी गाय जिथे तिथे आपोआप येते, त्याप्रमाणे आम्ही संतांना आमच्या जवळ केलं की आपोआपच भगवंत त्या ठिकाणी येणारा आहे. म्हणून समर्थ म्हणतात की तू हे लक्षात घे, तैसे भगवंती मिळाला, तो नवचे वेगळा केला. देवभक्त आपण झाला, विभक्त नव्हे. अशा प्रकारे मी आता परमेश्वर झालेलो आहे, आता मला कोणीही विभक्त करू शकणार नाही. हा बोध आम्हाला संतांच्या सहवासानेच येतो. आम्हाला शब्दज्ञान आज प्राप्त होते, ज्ञानम मिळते, पण हे सगळं ज्ञान आम्हाला शाब्दिक ज्ञान प्राप्त होते. आम्हाला अनुभवाचं ज्ञान प्राप्त होण्यासाठी अनुसंधानामध्ये आपल्याला कायम राहावे लागते. आणि अनुसंधान साधलं की पुढे काय होईल? देव भक्त दोन्ही एक, ज्यासी कळला विवेक त्यासी, ज्यासी कळला विवेक साधुजनी मोक्षदायक तोची जाणावा. तसं एखादा राजा असेल तर त्याला राजा होता येत नाही, पण राज्यपद जर
तर आम्हाला राजा होता येत नाही. एखादा राजा जर असेल, राज्यपद जर आम्हाला भोगायचं असेल तर काय करावं? आपण राजा नाही आहेत, पण आपल्याला राज्यपद भोगायचं आहे. मग काय करावं? तर राजाच्या कुटुंबामध्ये राजाचा पुत्र म्हणून जन्माला यावं, की तो आहे. तरी सुद्धा म्हणजे राज्याचा राजा आहे, तरी सुद्धा तुझं राज्य कोणाचं आहे? माझंच आहे, कारण मी त्याचा पुत्र आहे ना, असं त्याला वाटते. म्हणजे जो मान राजाला तोच राजपुत्राला सन्मान मिळतो. त्याप्रमाणे भक्त जर मी झालो तर भगवंताचं सर्व ऐश्वर मला प्राप्त होणार आहे. राजा कोण आहे? भगवंत आहे. त्याचा भक्त मी झालो तर ते सगळं राज्य ते माझंच आहे. मग भगवंत माझाच आहे. श्रीमंताच्या मुलाला जसं काही न करता सुद्धा ती सगळी श्रीमंती प्राप्त होते. त्याने काय सायास केला, त्याने काय प्रयत्न केले. वडिलांनी 1000 एकर शेती करून ठेवली, वडिलांनी मोठमोठे महाल बांधून ठेवले, गाड्या घोड्या सगळं ऐश्वर्य घेत ठेवलं, घरामध्ये नोकर चाकर सगळे ठेवले, सोन्या नाण्यांनी तिजोऱ्या भरून ठेवल्या, कष्ट आई वडिलांनी घेतले. या अशा प्रकारच्या श्रीमंत मनुष्य सगळे कामं करतो. श्रीमंत मनुष्य आणि सगळं ऐश्वर्य उभं करतो, पण त्याचा जो मुलगा आहे तो जन्म झाल्याबरोबरच त्याला हे ऐश्वर्य एका क्षणात प्राप्त होतं. फक्त त्याचा पुत्र व्हावा लागतो. तो पुत्र झाल्याबरोबर हे जसं ऐश्वर्य प्राप्त होते, तसंच आम्ही भगवंताचा पुत्र झाल्यानंतर, आम्ही संतांचा सेवक झाल्यानंतर हे सगळं ऐश्वर्य एका क्षणात आम्हाला प्राप्त होणार. मग त्यासाठी आम्हाला अशा प्रकारे या साधू संतांच्या जवळ जावं लागेल, बरोबर की नाही? तर आपल्याला हे सगळं प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आमच्या आकलनाच्या पलीकडे त्याची शक्ती आहे. परब्रह्माची आपल्या आकलनाच्या बाहेर तो आहे. म्हणून काहीतरी त्याला आपण संबोध देणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्याला नामकरण केलेलं आहे. कोणी त्याला कृष्ण म्हटलं, कोणी राम म्हटलं, वेगवेगळी नावं दिली आहेत. नामकरण केली, त्याला शक्ती म्हटलेलं आहे. कुठल्याही रूपाने तो प्रगट झालेला आहे आणि होतो. म्हणून समर्थ म्हणतात, अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, परब्रह्म ते. भगवंत हा कसा आहे? प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष तर भगवंत हा अप्रत्यक्ष आहे. म्हणून अप्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष नाही, तो आमच्या डोळ्यांनी दिसत नाही, म्हणून त्याला प्रत्यक्ष नाही असं म्हटलेलं आहे. आमच्यामध्ये ती क्षमता नाही आहे, या डोळ्यांना ती क्षमता नाही आहे, म्हणून या डोळ्याच्या क्षमतेत तो बसत नाही, म्हणून त्याला अप्रत्यक्ष असं म्हटलेलं आहे. तो ज्ञानचक्षुनी पाहावा लागतो, तो चर्मचक्षुनी दिसायचा नाही. मग ते ज्ञानचक्षु प्रगट झाले की तो आहे हे दिसण्यासाठी सुद्धा तुम्हाला जे ज्ञानचक्षु प्राप्त झालेले आहेत त्यानेच मीच परब्रह्म आहे हे त्याला कळणार आहे, त्याच्याशिवाय ते कळणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की समर्थ म्हणतात आहे की साधूंच्या सोबत जर आपण राहिलो, संतांच्या, तर सगळ्या प्रकारे या सगळ्या दुःखातून, सगळ्या कष्टातून, सगळ्या प्रकारच्या त्रासातून आम्ही मुक्त होतो. आणि या आम्ही त्रिविध ताप जो आपण म्हणतो, आध्यात्मिक ताप असेल, आदिभौतिक ताप असेल, आदिदैविक ताप असेल, या तिन्ही तापातून हा जीव एकदम मुक्त होतो. त्याला कशाचं बंधन राहत नाही, मायेतून तो सुटतो आणि भगवत रूप प्राप्त होतो. म्हणून समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, देवा पाहावा भक्तपणे, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. आता मी देव भक्तपणे पाहतो, याचा अर्थ मीच देव होतो. देव पाहायला गेलो आणि देव होऊनची ठेलो. मी ज्याला पाहण्यासाठी गेलो आहे त्यामध्ये मी एकरूप झालो, तेने त्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. आणि त्यामुळेच मी जाता देव झाल्यामुळे आता सर्व मला ऐश्वर्य प्राप्त झालेलं आहे. आता पुढे काय बोलावं? देहची होऊन राहिजे, देह म्हणजे राहिले देह, तेने देह दुःख साहिजे, त्यांना देह दुःख प्राप्त होईल. देहातीत होता पाविजे परब्रह्म ते. म्हणून आम्हाला देह होऊन राहायचं नाही आहे, तर आम्हाला आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप होऊन राहायचं आहे. म्हणून समर्थाने देव पाहावा विभक्तपणे असं होऊ शकत नाही. देव पाहावा भक्तपणे, तेने ज्याचे ऐश्वर्य बाणे तत्काळ अंगी. आणि अशा प्रकारे होऊन, देहातीत होऊन जर माणूस देहातीत झाला तर माणसाला सुख दुःख होणार नाही. आणि यासाठी समर्थाने देहातीत कसं व्हावं हे सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ पुढे आता म्हणतात आहे की म्हणून त्याला प्रत्यक्ष नाही, आमच्यामध्ये ती क्षमता नाही की देव आहे हे पाहण्याची. त्याला ज्ञानचक्षु प्रगट झाले. मग ते ज्ञानचक्षु प्रगट झाले की आम्हाला हे दिसण्यासाठी सुद्धा तुम्हाला ज्ञानचक्षु प्राप्त झालेले आहेत, त्यानेच मीच परब्रह्म आहे त्याची जाणीव झाली. आणि पुढे म्हटलंय, अगणित म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अक्षय म्हणजे काय, मज निरोपावे. अगणित म्हणजे गणित नाही, ज्याला काही मोजता येतं का हो? 1 2 3 4 5 तो अगणित आहे. भगवंत नाही अशी जागा नाही.
जसा वारा नाही अशी जागा नाही, तसं आकाश नाही अशी जागा नाही. जसं आकाश हे सर्वत्र व्याप्त आहे, वारा हा सर्वत्र गोचर आहे, तो सर्वत्र फिरतो आहे, वायू सर्वत्र घुमान आहे, वारा सर्वत्र वाहतो आहे, त्याप्रमाणे हा भगवंत सुद्धा सर्वत्र आहे, त्याला मोजता येणार नाही, तो अगणित आहे. आणि अकर्तव्य म्हणजे कर्तव्यता नाही, अक्षय म्हणजे क्षयाची नाही परब्रह्म असे तो अक्षय शब्द वापरलेला आहे. भगवंत अक्षय आहे, त्याचा अक्षय होऊ शकत नाही, त्याचा नाश होऊ शकत नाही. ज्याचा नाश होतो त्याला भगवंत कसं म्हणावं? जी नष्ट होते तिला माया म्हणावं, जी संपते तिला माया म्हणावं. ही माया ही ब्रह्माची लीला आहे, म्हणून तो अक्षय आहे, तो नष्ट होत नाही. पुढे म्हटलंय अरूप म्हणजे काय, अलक्ष म्हणजे काय, अनंत म्हणजे काय, मज निरूपावे. पुढे समर्थ म्हणतात अरूप म्हणजे रूपची नाही, उत्तर देत आहेत. अलक्ष म्हणजे लक्षच नाही, अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी. भगवंताला कुठलं रूप आहे हो? तो काळा आहे, गोरा आहे, तो जसा आहे तसा आहे, त्याला रूप नाही. पाण्याला कोणता रंग आहे तो सांगता येत नाही, तसा तो सुद्धा अरूप आहे. अरूप म्हणजे रूपची नाही, अलक्ष म्हणजे लक्षत नाही, जो आमच्या लक्षाने लक्षत नाही, आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला तरी तो दिसत नाही. तसं अनंत म्हणजे अंतची नाही परब्रह्मासी, तो अनंत आहे, तो अनंत आहे, त्याला अंत नाही, त्याचा शेवट नाही. ज्याची सुरुवात आहे त्याचा शेवट असतो, याची सुरुवातच नाही तर शेवट कसा असणार? तो आहे सदा सर्व काळ, ज्याची सुरुवात माहीत नाही त्याचा शेवट सुद्धा नाही. पुढे म्हटलंय अपार म्हणजे काय, अढळ म्हणजे काय, अकर्तव्य म्हणजे काय, अतर्क्य म्हणजे काय, मज निरूपावे. समर्थ पुढे म्हणतात अपार म्हणजे पारची नाही, अढळ म्हणजे ढळची नाही, अतर्क्य म्हणजे तर्कच नाही परब्रह्म. ते परब्रह्म आम्हाला अपार आहे, याचा अर्थ त्याच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही. अढळ आहे याचा अर्थ ते ढळत नाही, ते कायम आहे. अतर्क्य ज्याचा तर्क करता येत नाही असं ते परब्रह्म आहे. अद्वैत म्हणजे काय, अदृश्य म्हणजे काय, अच्युत म्हणजे काय, मज निरूपावे. समर्थ उत्तर देत आहेत की याच्यात अद्वैत म्हणजे द्वैत नाही, अद्वैत म्हणजे काय, द्वैत नाही. समर्थ उत्तर देत आहेत त्याच्यात दोनपणा नाही, दुमत नाही, एकच आहे, अद्वैत आहे. अदृश्य म्हणजे दृश्यची नाही, अच्युत म्हणजे जेवत नाही परब्रह्म ते. अछेद म्हणजे काय, अदाह्य म्हणजे काय, अक्लेद म्हणजे काय, मज निरूपावे. समर्थ एकाच शब्दात उत्तर देतात आहे. अछेद म्हणजे छेदना, तो तोडला जाऊ शकत नाही. अदाह्य म्हणजे जळेना, तो जळू शकत नाही. अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म ते. समर्थ म्हणतायत की भगवंत कसा आहे तर तो चेतता येत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला कालवता येत नाही, असं ते परब्रह्म तत्व आहे, असं परब्रह्म तत्व. परब्रह्म म्हणजे सकळांपरते, तयास पाहता आपणची ते. सगळ्यांना आम्ही जेव्हा पाहू लागतो तेव्हा परब्रह्म दिसलं की असं वाटू लागते की आम्ही स्वतः परब्रह्म आहोत. आणि आम्हीच परब्रह्म आहोत म्हटल्यावर दुसऱ्याचं काय बघायचं, आम्हीच परब्रह्म आहे हो. म्हणून परमात्मा निर्गुण आहे, तो ओळखावा आणि मग त्यानंतर 82 तत्वांचा निराश झाल्यानंतर त्याचा तत्वधारणा करावा हो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की आत्मदर्शन व्हायला पाहिजे. आत्मदर्शन ज्यावेळी होईल मी कोण, मग परमात्मा निर्गुण तो ओळखावा. शिष्याचा प्रश्नच आहे की आपण कैसे निवेदावे, आपण कोठे जाऊन पडावं. आणि इतकंच नाही तर देवाला मस्तक व्हावं. मस्तक वाहणे म्हणजे आपला मीपणा टाकून भगवंताकडे कसं जावं, पूर्ण शरणागती भगवंताजवळ कशी करावी हे समर्थ सांगतात आहे. म्हणून समर्थांनी आत्मनिवेदन मगाशी दिलेलं होतं, त्या नवविधा भक्तींचा आपण कसा उपयोग करावा आणि नवविधा भक्ती कशा आतमध्ये आपण रोवाव्या. आणि त्यामुळे जो भक्त आहे तो विभक्त कधी राहू शकत नाही. म्हणून ब्रह्म आणि जीव यांचं ऐक्य आहे, ते दोन्ही एकच आहे. फक्त मीपणामुळे, मी देह आहे ह्या अहंकारामुळे देव आणि भक्तामध्ये इथे विभक्तता निर्माण झालेली आहे. विभक्त नाही म्हणून भक्त आहे, तर तो बद्ध नाहीच आहे. तो कुठे बांधला आहे, आम्ही स्वतः आमच्या कल्पनेने, आमच्या विचाराने आम्ही या संसाराला आम्ही बांधले गेलेलो आहे, आमच्यामुळे आम्ही बांधले गेलेलो आहे. जसं ब्रह्म कुठेही बांधलेला नाही, परब्रह्म बांधलेलं नाही, तसं आपण पण आहोत, पण आपण आपल्याला बांधून ठेवलेलं आहे. आम्हाला कोणी बांधलेलं नाही हो, स्वतःच आपण बांधून ठेवलेलं आहे. म्हणून भक्त नाही तो विभक्त, आणि विभक्त नाही तो भक्त, म्हणून बद्ध नाही तो मुक्त आहे. म्हणून देवभक्ताचे पाहता मूळ, देव कोण आणि भक्त कोण यात जर मूळ पाहता, होय भक्तीचे निर्मूळ, होय भेदाचे निर्मूळ, एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा. हे जे दिसणारं जे दृश्य आहे, या दृश्यापेक्षा मी वेगळा आहे. मी फक्त द्रष्टा म्हणून एका दृश्याकडे पहा.
तुम्ही साक्षी म्हणून या सगळ्या दृश्याकडे पहा, म्हणजे तुम्ही देह नाही, तुम्ही परमात्मा आहात याची पण अनुभूती तुम्हाला येईल. तुम्ही या संसारामध्ये मी आहे असं समजता, म्हणून आपल्याला भगवंत काय आहे हे नेमकं कळत नाही. तुम्ही यापेक्षा वेगळं व्हा, विभक्त व्हा आणि तुम्ही भक्त म्हणून तुम्ही भगवंताशी जोडा. आम्ही भक्त संसाराशी होतो आणि भगवंतापासून विभक्त होतो, म्हणून संसारापासून विभक्त व्हावं आणि भगवंताजवळ भक्त म्हणून राहावं. म्हणून समर्थ म्हणतात, देवा भक्तांचे पाहता मूळ, त्याचं मूळ पाहता काय आहे. हे वेदाचे निर्गुण, ज्या ज्या ठिकाणी आम्हाला भेद दिसतो आहे, अभेद तो अभेद आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. सृष्टीमध्ये नाना प्रकारचे भेद आम्हाला दिसतात, मागे आपण त्याचा विचार केलेला आहे. जसे दोन जीवाजीवामधला भेद आहे, अशा अनेक भेद आहेत. माझं मन अभेदत्व सोडा आणि माझं मन निर्मळ अखंड अभंग असं असलेलं माझं जे मूळ तत्व आहे, जी मी सद्वस्तू आहे, याची अनुभूती घ्या. एक परमात्मा सकळ दृश्या वेगळा, जे आम्हाला दिसणारं दृश्य आहे या दृश्यापेक्षा मी वेगळा आहे. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की संत संगा देई सदा, संत संग देगा सदा. संत संग, संतांची संगती धरावं. संतांच्या संगतीने आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो. आणि जर आपण संतांच्या सहवासामध्ये राहिलो तर आपल्याला कुठलाही संकट येऊ शकत नाही. परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू, तयापासून विस्तारू सकळ झाला. कायम लक्षात ठेवलं पाहिजे की परमात्मा परमेश्वरू सकळ करता जो ईश्वरू, सगळ्या जगाला निर्माण करणारा तो परमेश्वर आहे. त्याच्या सत्तेने, त्याच्या अस्तित्वाने, त्याच्या आहेपणाने आम्ही आहे असं वाटते आहे. तो आहेपणाचा जो भाव आहे तो सुद्धा त्याच्या सत्तेवर आहे. सूर्य आहे म्हणून आम्हाला इथे मृगजळ दिसते आहे. सागर आहे म्हणून आम्हाला लाटा दिसतात आहे. दोरी आहे म्हणून त्यावर भुजंग दिसतो आहे. या ठिकाणी त्याचं मूळ कारण शोधलं पाहिजे. मूळ ब्रह्म आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात, परमात्मा परमेश्वरू सर्व करता जो ईश्वरू, तयापासून विस्तारू सकळ झाला. भगवंत अनंत नामाने नटलेला आहे हो. म्हणून विष्णू सहस्त्रनामामध्ये सहस्त्रनामं आलेली आहेत. कुठल्या नामाने तुम्ही पकडता याला काही अर्थ नाही. तुमचा भाव असेल त्याने तो तुम्हाला प्रगट होईल. जसा भाव तसा देव. म्हणून भाव शुद्ध असला पाहिजे. भावे विन देव न कळे, म्हणजे भाव असेल तर देव दिसेल, तरच देव कळतो. आणि भाव म्हणे नाही भावाने देवा मला पाव, मग देव कसा पावेल. शुद्ध भाव असला पाहिजे. जसं स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये सूर्यकिरण किंवा प्रत्यक्ष चंद्र तुम्हाला स्पष्ट दिसतो, पण गढूळ पाणी असेल त्यातला चंद्र सुद्धा गढूळ दिसतो बघा. आपला चेहरा सुद्धा स्वच्छ पाण्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो, आणि ते पाणी जर गढूळ असेल तर आपल्याला आपला चेहरा सुद्धा दिसणार नाही. याचाच अर्थ समर्थ म्हणतात आहे की जर भाव जर शुद्ध असेल तर परमात्मा तुम्हाला स्पष्ट दिसतो. म्हणून श्री समर्थ म्हणतात, ऐसी अनंत नामे धरी अनंत शक्ती निर्माण करी, तोची जाणावा चतुरी मूळ पुरुष. किती उत्तमाची उपमा दिली. मूळ पुरुष याचा अर्थ त्याच्या अगोदर कोणीही नव्हतं, तोच आहे. तिथूनच सगळ्यांची उत्पत्ती झालेली आहे. तो आदी पुरुष आहे, तो मूळ पुरुष आहे. त्याच्यापासून ही संपूर्ण सृष्टी, संपूर्ण ब्रह्मांडाची, सृष्टीची, या संपूर्ण चराचराची निर्मिती झाली. म्हणून यांनी अनंत नामे धारण केली आणि या अनंत नामाच्या निमित्ताने त्याला अनंत शक्ती निर्माण झाल्या. ही सुद्धा भगवंताची किमया आहे. म्हणून मूळ पुरुष आहे, तो अकर्ता आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे. आणि असा असल्यामुळे त्याच्याकडे कर्तेपणा येऊ शकत नाही. मग कर्तेपण आले कुठे, तर ते म्हणतात आहे मूळ माया असल्यामुळे आम्हाला कर्तेपण आलेलं आहे. कर्तेपण असंच येत नाही हो. म्हणून म्हटलंय जे कार्य सगळं भगवंताच्या कारणामुळे हे कार्य घडलेलं आहे. म्हणून भगवंत हे कारण आहे आणि त्याचं कार्य म्हणजे ही सृष्टी आहे, ब्रह्मांड आहे. परमात्मा कसा आहे, इतका अनंत आहे की अनंत असलेल्या परमात्म्याचे वर्णन करताना प्रत्यक्ष सहस्त्रपणी म्हणजे शेषनाग सुद्धा त्याचं वर्णन करण्यासाठी ते थकले आहेत. सृष्टीतील असलेल्या सगळ्या झाडांचा बोरू केला, संपूर्ण सागराचं पाणी शाई म्हणून वापरलं, तरी सुद्धा या असीम असलेल्या परमेश्वराला काय प्रत्यक्ष माता सरस्वती लिहायला बसली तरी सुद्धा या परब्रह्माचं वर्णन करता येत नाही. काय तो परब्रह्म आहे हो. सद्गुरूंचं वर्णन आपल्याला करता येत नाही. अशा प्रकारे सद्गुरू कसा आहे, अनंत आहे. सद्गुरूचं वर्णन आपण करूच शकत नाही. म्हणून निर्गुण निराकार परब्रह्म आहे हो. त्याचं आपण वर्णन करूच शकत नाही. त्याला उपमाही कोणती देऊ शकत नाही. तो आहे तसा सर्व काळ आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की
समर्थांनी पुढे म्हटलं आहे की समर्थ एका शब्दात उत्तर देतात आहे, अच्छेद म्हणजे छेदन, तो तोडला जाऊ शकत नाही. अदाह्य म्हणजे जळेना, तो जळू शकत नाही. अक्लेद म्हणजे कालवेना, परब्रह्म ते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की भगवंत कसा आहे हो, तर त्याला छेदता येत नाही, त्याला जाळता येत नाही, त्याला कालवता येत नाही, असं ते परब्रह्म तत्व आहे, असं परब्रह्म तत्व. म्हणून म्हटलंय परब्रह्म म्हणजे सकळान परते, तयास पाहता आपण चिते. सगळ्यांना आम्ही जेव्हा पाहू लागतो तेव्हा परब्रह्म दिसलं की असं वाटू लागते की आम्ही स्वतः परब्रह्मच आहोत. हे कळे अनुभव मते सद्गुरु केलिया. हे सगळं तुम्हाला कळेल, पण कधी कळेल हो? उत्तर दिलंय सद्गुरु केलिया. हे कळे अनुभव मते, अनुभवानेच सगळं कळणार आहे. पण सद्गुरु जर तुम्ही केला तरच तुम्हाला हे सगळं प्राप्त होणार आहे. सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर हे सगळं कळू लागते. अशा प्रकारे तुम्ही सद्गुरु करा, सद्गुरूंना शरण जा. हे परब्रह्म स्वरूप आम्ही स्वतः आहोत याची अनुभूती होईल. आणि समर्थांनी याचं वर्णन अप्रतिम पुढे केलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरणासाठी आपण तो भाग आपण पुढील समासात पाहू. आपण दुसऱ्या समासात ते पाहणार आहोत. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे आशंका नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.